नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 3 जानेवारी दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 4, 5 आणि 6 जानेवारी या 3 दिवसात राज्यातील हवामान कसं राहील, कोणत्या जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे व कोणत्या जिल्ह्यात थोडंफार ढगाळ हवामान राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम ज्या काही सध्या सिस्टीम सक्रिय झालेल्या आहेत त्या म्हणजे अरबी समुद्रावर या भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे आणि असंच हे पुढे कर्नाटकच्या दिशेने येण्याचा अंदाज आहे. जसं जसं हे पुढे येईल तसं तसं याची तीव्रता कमी होत जाईल आणि थोडाफार इफेक्ट आपल्या राज्यात याचा जाणवणार आहे. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील काही जिल्हे या भागात सुद्धा याचा इफेक्ट जाणवणार आहे. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणारच आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याच्यानंतर उडीसा आणि छत्तीसगडच्या आसपास एक अँटीसायक्लॉन म्हणजेच उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. त्याच्यामुळे मध्य प्रदेश आणि विदर्भात थोडंफार बाष्पाचा पुरवठा होत आहे. याच्यामुळे अंशतः ढगाळ हवामान विदर्भात मागील 2 दिवसापासून होत आहे. तसेच मध्य प्रदेशपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे. ट्रफ लाईन म्हणजेच हवेची जोड स्थिती. या ट्रफ लाईनच्या उत्तर भागात थंडीचं प्रमाण हे जास्त आहे आणि या ट्रफ लाईनच्या दक्षिण भागात ढगाळलेलं हवामान कालपासून व्हायला लागलेलं आहे. म्हणजेच मध्य प्रदेश, विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात ढगाळ हवामान होत आहे. आता आज 3 जानेवारी उद्या विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत म्हणजेच नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती या भागातील उत्तरेकडील भागात थोडंफार पावसाचा अंदाज आहे. पण उद्या आहे 4 जानेवारी रोजी. तसेच जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या भागात सध्या ढगाळलेलं हवामान आहे. या भागात WD होता जो पूर्णपणे पूर्व दिशेत गेलेला आहे. आता नवीन WD येणार आहे 6 जानेवारीच्या दरम्यान. तो या भागात येईल आणि परत एकदा 6 जानेवारीला थोडीफार हिमवृष्टी आणि ढगाळ हवामान होण्याचा अंदाज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण उद्याचा म्हणजे 4 जानेवारीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील 2 दिवसाचा. तर उद्या 4 जानेवारी रोजी गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या पट्ट्यात उद्या दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी ढगांची निर्मिती होईल आणि कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे. उद्या म्हणजे 4 जानेवारी रोजी. असं काही नाही आहे की हा पाऊस सार्वत्रिक किंवा जोरदार मुसळधार असेल, कुठेतरी हलके थेंब होतील. त्याच्यानंतर बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या पट्ट्यात सुद्धा उद्या म्हणजे 4 जानेवारीला ढगाळलेलं हवामान राहण्याचा अंदाज आहे. पण पावसाची शक्यता कमीच आहे. उर्वरित सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सोलापूर या भागात सुद्धा उद्या अंशतः ढगाळ हवामान राहील. पावसाची शक्यता उद्या म्हणजे 4 जानेवारीला या भागातून नाही आहे. मराठवाड्यात सुद्धा लातूर, नांदेड, वाशिम, हिंगोली, बीड, धाराशिव या पट्ट्यात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान. उर्वरित यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे तसेच मुंबई, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, पुणे या भागात आकाशे पूर्णपणे निरभ्र राहील किंवा कुठेतरी हलके मध्यम ढग झाले निर्माण तर होतील. मात्र पावसाची शक्यता या पट्ट्यातून नाही आहे. फक्त विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात थोडीफार अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तर भागात म्हणजेच मध्य प्रदेशला लागून जे भाग आहेत त्या भागातच कुठेतरी हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्याच्यानंतर शुक्रवारी म्हणजेच 5 जानेवारीला गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या पट्ट्यातच शुक्रवारी सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी ढगांची निर्मिती होईल आणि कुठेतरी हलके थेंब मध्यम झाले तर झाले. मात्र पावसाची शक्यता उद्या आणि परवा विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यातून थोडीफार आहे. तसेच वाशिम, अकोला, परभणी, बीड, सोलापूरचे उत्तर भाग, सांगली तसेच जालना
या पट्ट्यात सुद्धा ढगाळ हवामान होईल आणि कुठेतरी जर ढगांची व्याप्ती वाढली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब होण्याचा अंदाज आहे. उर्वरित कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर तसेच धाराशिव, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या पट्ट्यातून थोडंफार अंशतः ढगाळ हवामान राहील. पावसाची शक्यता नाहीच्या बरोबरच आहे. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात अंशतः ढगाळ हवामान शुक्रवारी म्हणजेच 5 जानेवारीला राहील. मुंबई विभागात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागात आकाश पूर्णपणे निरभ्र राहील. कोणत्याच प्रकारचे ढग या भागात 5 जानेवारीला म्हणजे शुक्रवारी बनणार नाहीत. त्याच्यानंतर 6 जानेवारीला म्हणजेच शनिवारी सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरचे पश्चिम आणि दक्षिण भाग या भागात ढगांची व्याप्ती म्हणजेच जास्त प्रमाणात ढग बनतील आणि या भागात शनिवारी म्हणजे 6 जानेवारीला जर एखाद्या भागात ढगांची व्याप्ती वाढली तर कुठेतरी हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यातून. उर्वरित गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या पट्ट्यात शनिवारी सुद्धा म्हणजेच 6 जानेवारीला सुद्धा ढगांची निर्मिती होईल आणि कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे. आता हा पाऊस सार्वत्रिक असा नसणार आहे कारण हा पाऊस अवकाळी असतो. ज्या भागात ढगांची निर्मिती जास्त होते त्या भागात कुठेतरी हलके थेंब किंवा एकाच दुसरी मोठी सर होते. बाकी हा पाऊस सार्वत्रिक असा नाही आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान 6 जानेवारीला होणार आहे. उर्वरित रायगड, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान राहील. पावसाची शक्यता या भागातून नाही. मराठवाडा, विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे या भागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान. पावसाची शक्यता 6 जानेवारी म्हणजेच शनिवारी नाही आहे. तर एकूणच काय तर पुढील 3 दिवसात म्हणजे 4, 5 आणि 6 जानेवारीला जी पावसाची शक्यता आहे ती म्हणजे गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांच्या उत्तर भागात ढगाळलेलं हवामान होईल आणि थोड्याफार हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या पट्ट्यात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान राहील. या भागात सुद्धा असं काय सांगू शकत नाही की पाऊस नाही, थोडेफार हलके थेंब झाले तर झाले. उर्वरित 6 जानेवारीला सांगली, सोलापूर, अहमदनगर तसेच छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात थोडंफार ढगाळलेलं हवामान होणार आहे. या भागात सुद्धा थोडेफार हलके थेंब झाले तर झाले. बाकी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारचे पश्चिम भाग तसेच मराठवाडा हे सर्व जिल्हे आणि विदर्भातील हे सर्व जिल्हे या भागात पावसाची शक्यता ही नाही. पण 6 जानेवारी नंतर थोडंफार दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सोलापूर या भागात थोड्याफार पावसाची शक्यता आहे. ते आपण पुढे जसं अजून 1-2 दिवसांनी ह्या सर्व अपडेट नक्कीच तुम्हाला देऊ. बाकी याच्यात जर काही थोडेसे बदल झाले तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेट व्हिडिओ टाकतच असतो. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हे जे सर्व व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील. बाकी सध्याच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो.